संपर्क साधायचा आहे. अभी दिया क्या? हा, आता जो सामना आहे तो जो उशिरा सुरू झालेला आहे त्यामुळे दोन्ही संघाला एक एक षटकाची पेनल्टी दिली गेलेली आहे. सामना 7 षटकांचा असेल, 7 ओव्हरचा असेल याची नोंद घ्यायची आहे. आणि पुढच्या सामन्याचा जो उशीर झाला, हराळवाडी आणि मंद्रुप 11 या दोन्ही संघांना सुद्धा जर त्यांना सुद्धा उशीर झाला तर त्यांना सुद्धा एका षटकाची पेनल्टी या ठिकाणी मिळणार आहे. गोलंदाजी करताना जो बॉल आहे त्याला हात लावायचा नाहीये गोलंदाजांनी, याची नोंद घ्यायची. पहिला चेंडू या ठिकाणी पाहतो आपण, यावेळेला शॉटचा चेंडू खेळून काढलेला, बॅकफुटवरून पंच केलेला चेंडू आपण पाहतो ते कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण होतंय, कोणतीही धाव नाहीये. थोडासा आपण पाहतो उसळता चेंडू होता, फलंदाजाला खेळताना थोडासा अवघड गेला. नक्कीच या ठिकाणी मात्र कोणती धाव मिळेल, निर्धाव चेंडूगत यश मिळतं या ठिकाणी गोलंदाजाला. पुढला चेंडू शॉर्ट पिच चेंडू, यावेळेला मोठा फटका पाहू आपण लॉंग ऑफच्या दिशेने. हा पहिला चौकार संदीप पवार या ठिकाणी आपण पाहतो तर रॉकेट शॉट आपल्याला पाहायला मिळाला लॉंग ऑफच्या दिशेने. 35 मिनिटांमध्ये आपल्याला 7 षटकं संपवायची आहेत. याची नांदणी संघाने 30+5 30+5 एवढ्या वेळामध्ये म्हणजे मिनिटामध्ये आपल्याला 7 षटकांचा खेळ संपवायचा आहे. अन्यथा आपला एक खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये पेनल्टी स्वरूपात घ्यावा लागणार आहे, याची नोंद घ्यायची. जफर सर डावखुरा गोलंदाज बॅकफुटवर अतिशय सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी चेंडू मात्र जाऊन विसावतो तो यष्टिरक्षक हातामध्ये. कोणती धाव या ठिकाणी घेतली जात नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, पंचांनी मात्र दोन्ही हात समांतर केले. एक वाईड चेंडू या ठिकाणी नक्कीच एक अवांतर धाव या ठिकाणी मिळणार आहे आणि या एका अवांतर धावेने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या आपण पाहूया या ठिकाणी नक्कीच वाढती आहे. यावेळेला आपण पाहतो तर पंचांकडनं हा षटकार, पहिला षटकार या ठिकाणी येतोय. 11 धावा या ठिकाणी धावफलकावरती लागल्या जात आहेत. अतिशय सुंदर अशी फलंदाजी, थोडीशी आक्रमक फलंदाजी आहे, मात्र थोडीशी आपण पाहतो संयम सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी अतिशय आक्रमक अशी गोलंदाजी करतायत. डावखुरे गोलंदाज आहेत. नक्कीच आपल्या पहिला षटक आपल्या सामन्यातील टाकण्याचा त्यांच्या माध्यमातून प्रयत्न केला जातोय. पुढला चेंडू घेऊन यावेळेला पुन्हा एकदा फटका मारलेला पाहूया. मिड विकेटला चेंडू होता, मिड विकेटला या ठिकाणी आपण पाहतो क्षेत्ररक्षक सज्ज आहे. दरम्यान क्षेत्ररक्षण होईल, एक धाव निश्चित मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होतो, धावसंख्या जाऊन पोहोचते. आपण पाहतो या ठिकाणी 12 धावा. पहिला षटक प्रगती पथावरती 12 धावा झालेल्या आहेत. नक्कीच या ठिकाणी गोलंदाजीमध्ये सुद्धा आपण पाहतो तर चांगला प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. मात्र फलंदाजीला आपण पाहतो तर संदीप पवार सारखा एक आक्रमक फलंदाज जर खेळत असेल तर निश्चित या ठिकाणी आपल्याला एक मोठी धावसंख्या उभी राहणं फारसं नवल नाहीये. गोलंदाजीला आपण पाहतो ते यावेळेला मात्र लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा करताना पाहायला मिळत आहेत समीर बिराजदार. यावेळेला बॅकफुटवरून खेळलेला चेंडू आहे, मात्र फुटवर्क केलेला आहे. या ठिकाणी पाहतो तर शॉर्ट एक्स्ट्रा कवरती क्षेत्ररक्षण होईल. या दरम्यान एक धाव निश्चित मिळेल. या एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावा. इथे पाहतो आपण इसा 11 वर्सेस नांदणी सीसी या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी हा पहिला सामना या ठिकाणी पार पडला जातो, ज्यामध्ये एक षटक संपतंय आणि एका षटक समाप्तीनंतर एकही गडी न गमावता धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावा. खूप चांगलं एक क्रिकेट आपल्याला आज पाहायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय. आपल्या सर्वांचे लाडके मित्र नक्कीच मंद्रुपचे मुन्ना शेख यांच्या आठवणीमध्ये हा एक क्रिकेटचा संग्राम, क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळतोय. मुन्ना शेख यांचे वडील, त्याचबरोबर बंधू, त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र आणि त्यांचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी या
खेळामध्ये या क्रिकेटच्या या टुर्नामेंटमध्ये आपल्याला सामावलेला दिसतोय. या ठिकाणी आपल्याला प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू म्हणजे दोन्ही संघाला 2 रिव्ह्यू दिले जातील. एका संघाला 2 रिव्ह्यू दिले जाणार आहेत, ज्याच्यामध्ये आपण व्हाईट बॉल असेल, त्याचबरोबर बाउन्स बॉल असेल, त्याचबरोबर आपण पाहतो तर थ्रो बॉल, याच्यासाठी आपल्याला 2 रिव्ह्यू दिले जातील. विकेटवरून धावायचं नाहीये. यावेळेला सुंदरसा फटका आहे, मात्र पाहूया कव्हरला झेल होतो आणि हा या ठिकाणी पहिला झटका आपण पाहतो तर नक्कीच या ठिकाणी पहिला झटका मिळतो. खूप चांगला गोलंदाजीला सुरुवात झालेली आहे. नक्कीच या ठिकाणी विकेटवरून विनंती आहे फलंदाजांना आपण धावायचं नाहीये. आणि त्याचबरोबर आपण पाहतो तर प्रत्येक संघाला 2 रिव्ह्यू दिले जाणार आहेत, ज्या 2 रिव्ह्यू मध्ये आपण व्हाईट बॉल, त्याचबरोबर थ्रो बॉल, बाउन्सर बॉल याचा रिव्ह्यू आपण घेऊ शकता, याची नोंद घ्यायची. सामना सुरू असताना फलंदाजाने चेंडू तपासायचा नाहीये, याची सुद्धा नोंद घ्यायची. सामना जो आहे प्रत्येक संघाने 30+5 एवढ्या वेळामध्ये आपल्या 7 षटकं टाकायची आहेत, अन्यथा आपला एक खेळाडू जो आहे तो आपल्याला निश्चितच 30 सर्कलच्या आतमध्ये पेनल्टी स्वरूपात घ्यावा लागणार आहे. या ठिकाणी आपण पाहतो तर दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू या ठिकाणी टाकला होता सुनील होतवानी याच्या माध्यमातून, आणि पहिला चेंडू होती त्यांना यश मिळालेलं. त्यांनी वकील शेख सारख्या एका आक्रमक खेळाडूला आपण पाहतो तर या ठिकाणी तंबूत परतवलेलं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो तर नवीन फलंदाज या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेले आहेत. हॅलो हॅलो, त्यावेळेला आपण पाहतो तर सुंदर असा गोलंदाजीचा एक नमुना आपल्याला पाहायला मिळाला. हलकासा खेळून काढला होता चेंडू, मात्र या दरम्यान एक धाव घ्यायला विसरले नाहीये. या एका धावाने आपण पाहतो या ठिकाणी 2 गडी बाद झालेले आहेत. नक्कीच धावसंख्या मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 14 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतो तर संदीप पवार या ठिकाणी आपण पाहतो तर खेळताना पाहायला मिळतो. खेळपट्टीच्या मुख्य टोकाला एक आक्रमक खेळाडू आहे. महाराष्ट्रात अतिशय चांगल्या पद्धतीने या खेळाडूची सध्या आपण पाहतो तर प्रसिद्धी होताना पाहायला मिळतो. रिव्हर्सचा फटका आहे, पाहूया आपण. या ठिकाणी नक्कीच चेंडूचा पाठलाग केला जातोय. एक धाव निश्चित मिळते, दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी घेतली जाते, मात्र 2 धावा काढण्यात यशस्वी होताना पाहायला मिळते या ठिकाणी संदीप. धावसंख्या मात्र आपण पाहतो तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावा. दोन धावा या ठिकाणी आता पाहतो आपण या ठिकाणी मिळालेलो. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. पुढला चेंडू या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो सुनील.
थोडासा आपण पाहतो तो फुलटॉस चेंडू होता, हलकासा चेंडू होता, खराब चेंडू होता, त्याचा नक्कीच खरपूस समाचार घेतला जाईल. या ठिकाणी जाऊन पोहोचतात त्या 4 धावा आणि या 4 धावांनी धावसंख्या मात्र आपण पाहतो तर मुसंडी मारताना पाहायला मिळते 20. दुसरं षटक प्रगती पथावरती नक्कीच संदीप आपला जलवा या ठिकाणी दाखवतोय. नक्कीच या ठिकाणी आपण पाहूया धावसंख्या मुसंडी मारते 20 धावा जाऊन पोहोचते. दुसरं षटक प्रगती पथावरती. पुढला चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूवर नक्कीच त्याचा समाचार घेतला जाईल. आपण पाहतो तर जमिनीला आग लावत हा चेंडू पोहोचतोय सीमा पार, बॅटने केला वार आणि हा जातो संदीपच्या बॅट मधून चौकार. या 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 24 धावा. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतो आणि या 2 षटकानंतर आपण पाहतो तर 2 गडी बाद 24 धावा या ठिकाणी होऊन पोहोचत आहेत. नक्कीच एक मोठी धावसंख्या उभी करत असताना या ठिकाणी मात्र 2 गड्यांना तंबूत परतून यश मिळालं नांदणी संघाला. मात्र निश्चितच संदीप पवार आपण पाहतो त्या ठिकाणी 8 चेंडू सामना करत 21 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून 3 चौकार आणि 1 षटकार या ठिकाणी निघालेला आहे. त्याची साथ देण्यासाठी आसिफ मैदानात आलेला आहे. आतापर्यंत त्यांनी एका चेंडू सामना करत 1 धाव निश्चित पूर्ण केलेली आहे. मात्र नक्कीच सुनीलने सुद्धा आपण पाहिलं असेल 1 षटक या ठिकाणी टाकलं, ज्या षटकामध्ये त्यांनी फक्त 13 धावा दिल्या आणि माफ करा 11 धावा दिल्या. समीर बिराजदार मात्र 1 षटक टाकून 13 धावा या ठिकाणी दिल्या आहेत. पुन्हा एकदा मला वाटतं गोलंदाजीला समीरने या ठिकाणी जबाबदारी स्वीकारली आहे. समीर पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होताना पाहायला मिळतोय. संघासाठी 3रं वैयक्तिक 2रं षटक समीरच्या माध्यमातून टाकलं जाईल. सामना करेल आसिफ. यावेळेला मोठा फटका मारता विचार मात्र आपण पाहतो स्लॉट मधला चेंडू होता, थोडासा निसटला, उजव्या टीच्या बाहेर निघाला, थेट जाऊन विसावला तो यष्टीरक्षक हातामध्ये. कोणती धाव या ठिकाणी मिळणार नाहीये. नक्कीच एक निर्धाव चेंडू आहे. आपण नक्कीच समीरचं कौतुक करू. या ठिकाणी नक्कीच एक कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी समीरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. शाक्तीचा चेंडू, मोठा फटका मारायचा विचार मात्र पुन्हा एकदा चेंडू निसटतोय, थेट जाऊन विसावतो यष्टीरक्षक. लगातार 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकलेत समीर याने. खूप चांगला गोलंदाजी, चांगला कमबॅक इथे करताना पाहायला मिळतो आपल्याला समीर. यावेळेला मात्र आपण पाहतो लोअर फुलचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा डाव्या बाहेर होता. पंच मात्र या ठिकाणी नक्कीच वळतायत आणि या ठिकाणी पंचांकडे इशारा येतो. वाईटचा इशारा दंडित केला जाईल गोलंदाजाला 1 धावेने आणि या 1 धावेने धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 25 धावा. 2 गडी बाद 25 धावा. यावेळेला फटका मारलेला आहे. मात्र पाहूया शॉट एक्स्ट्रा कवर होती. नो मॅन झोन मध्ये चेंडू पडतोय. दरम्यान चेंडू पाहूया आपण या ठिकाणी यष्टीरक्षक क्षेत्ररक्षण झालेलं आहे. मात्र 1च धाव या ठिकाणी मिळेल आसिफला. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावा. 3रं षटक प्रगती पथावरती 26 धावा झालेल्या आहेत. आपण पाहतो तर करंट रन रेट जर पाहिला तर 10चा आपल्याला या ठिकाणी जाणवतोय. प्रोजेक्टेड स्कोरचा थोडासा ठिकाणी आढावा घेतला तर नक्कीच 73 धावा या ठिकाणी आपल्याला निश्चितच करता येऊ शकतात. टॉस जो आहे मात्र या ठिकाणी नांदणी संघाने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये आपण पाहतो तर 3रं षटक प्रगती पथावरती समीरच्या माध्यमातून नक्कीच सामना करतात संदीप. आपण पाहतो तर संदीप एक अतिशय महागडा खेळाडू, नक्कीच आयकॉन खेळाडू या ठिकाणी मैदानात डावखुरा फलंदाज खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. बॅकवूड आले, नक्कीच या ठिकाणी सुरक्षित फटका खेळलेला आहे. एक संयम आणि आक्रमण या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ ठेवण्याचा प्रयत्न या खेळाडूकडून आपल्याला होताना पाहायला मिळतोय. या दरम्यान 1 धाव निश्चित मिळेल. 1 धावेने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावा. 2 गडी बाद 27 धावा. 3रं षटक प्रगती पथावरती आहे. आपल्या सर्वांचे लाडके मित्र मुन्ना शेख मंद्रुपचे यांच्या आठवणीमध्ये या ठिकाणी या सामन्यांचं आयोजन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. आपण पाहतो तर डिफाईन लीगच्या दिशेने चेंडू चाललेला आहे. पाठलाग केला जाईल चेंडूचा, मात्र चौकार हा निश्चित आहे. पंचांचा इशारा 4 धावा. या ठिकाणी 4 धावांनी धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावा. 2 गडी बाद 31 धावा. 3रं षटक अजूनही प्रगती पथावरती आहे. आपल्या सर्वांचे लाडके मंद्रुपचे मुन्ना शेख यांच्या आठवणीमध्ये
या ठिकाणी नक्कीच या सामन्यांचं म्हणजेच युनिक सुपर 8चं या ठिकाणी आयोजन करण्यात आले, ज्याच्यामध्ये आपण पाहतो तर मान्यवर उपस्थित आहेत सर्व. मुन्ना शेख यांचे वडील, बंधू, पुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत. हा मोठा फटका येतोय, यावेळेला पाहूया काय होतं ते. चेंडू खाली आपण पाहूया. हो हो, इथे मात्र झेल टिपला जातोय. आसिफ सुद्धा तंबूत परत जात आहेत. तिसरा धक्का मिळतोय या ठिकाणी ईसा 11 संघाला. या ठिकाणी आपण पाहूया कप्तान समीर ॲटम या ठिकाणी मैदानात जात आहेत. समीर ॲटम या खेळाडूबद्दल सांगायचं झालं तर नक्कीच षटकार चौकारांची आतिषबाजी या खेळाडूंची क्षमता नक्कीच आहे आणि तितकाच तो एक बलवान खेळाडू आहे. आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो तर कप्तान म्हणून या ठिकाणी त्यांनी जबाबदारी पार पाडताना पाहायला मिळतोय. बोल. सर्व खेळाडूंना विनंती आहे, जे बाउंड्रीवरती म्हणजेच सीमारेषेवरती जे क्षेत्ररक्षण करतात, फिल्डिंग करतात, बाउंड्रीवरती फिल्डिंग करतात, चेंडू जर बाहेर गेला तर स्वतः प्लीज आणायचा आहे. कोणाच्या सहकार्याची अपेक्षा करायची नाहीये, मदतीची अपेक्षा करायची नाहीये. आपण स्वतः जाऊन तो बॉल आणायचा आहे बाउंड्रीवरती जे खेळाडू फिल्डिंग करतात त्यांनी. हॅलो हॅलो. इथे मात्र आपण पाहतो तर तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आणि नक्कीच आपण माफ करा, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचते 3 गडी बाद 31 धावा. लेट किया या ठिकाणी पाहूया नक्कीच चौथं षटक पुन्हा एकदा सौरभ देवकातेच्या माध्यमातून संघासाठी चौथं वैयक्तिक पहिलं षटक सामना करेल संदीप. रिवर्सचा फटका खेळलेला आहे, यावेळेला मात्र आपण पाहतो तर नक्कीच फटका फसतोय. जल्लोष साजरा केला जातोय, उत्साह साजरा केला जातोय. या ठिकाणी नक्कीच एक मोठा महागडा खेळाडू तंबूत परतवण्यात यश आलेलं आहे सौरभ देवकातेला पहिल्या चेंडूवरती. आणि हा नक्कीच एक खूप मोठा झटका असणार आहे, खूप मोठा फटका असणार आहे. या ठिकाणी ईसा 11 संघाला नक्कीच 4 गडी बाद झालेले, तरी 4 गडी बाद झालेले असताना धावफलकाची जी धावसंख्या आहे ती नक्कीच समाधानकारक नाहीये. 31 धावा आत्ताची या ठिकाणी आपण पाहतो तर मैदानामध्ये आतापर्यंत धावफलकावरती झळकवण्यात यश आलेलं आहे. मात्र चौथं षटक प्रगती पथावरती आहे. थोडस आपण पाहतो तर धावफलक जर पाहिला हॅलो हॅलो हॅलो. इथे मात्र संदीप पवार थोडेसे नाराज आहेत, थोडेसे मायूस आहेत. नक्कीच त्यांना एक खूप मोठा खेळ करण्याची या ठिकाणी अपेक्षा होती, परंतु थोडासा फसलेला फटका, रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी अपयश आलेलं आहे त्यांना. नक्कीच त्यांची जागा घेण्यासाठी नवीन मैदानात फलंदाज गेले आहेत. नए बल्लेबाज मैदान में जाते हुए प्रदीप, उसके साथ गेंदबाजी छोर पे समीर आइटम यहाँ पे अगली गेंद डालने के लिए तैयार है सौरभ. टीम के लिए चौथा और खुद के कोटे का ये पहला ओवर. सौरभ यहाँ पे थोड़ा सा जरूर उनका आत्मविश्वास बढ़ता होता, क्योंकि यहाँ पे बहुत बड़ी विकेट उन्होंने चटकाई है. अगली गेंद सौरभ की प्रदीप के लिए, थोड़ी सी धीमी गेंद थी, हल्का सा खेला है पॉइंट की तरफ. एक रन जरूर मिलेगा यहाँ पे. और बढ़ता हुआ स्कोर 32, लॉस ऑफ 4 विकेट्स. समता टीम के अध्यक्ष माजिद सर यहाँ पे आ चुके हैं. उनका कमेटी की तरफ से, जफर की तरफ से यहाँ पे स्वागत है. उनको मुबीन भाई चौधरी उनके साथ है, उनका भी यहाँ पे स्वागत. उनको दोनों को दरखास्त की जाती है, आप स्टेज पे आइए. दोन्ही टीमला विनंती आहे, यानंतर जे 2 टीम आहेत त्या दोन्ही टीमनी या ठिकाणी किट घेऊन जायचंय स्टेजवर येऊन. जफर शेख यांना भेटायचंय. हा फुल टॉस चेंडू आहे, नक्की त्याचा खरपूस समाचार घेतला जाईल. मिड विकेटला जातोय तो दणदणीत खणखणीत हवेला आग लावत
चेंडू जातो तो सीमा पार षटकार. या 6 धावा धाव संख्येमध्ये आपण पाहतो तर वाढ होताना पाहायला मिळते. 4 गडी बाद 37 धावा. एक खूप चांगला प्रयत्न होता, नक्कीच फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडूचा कर्पूर समाचार फलंदाज नक्कीच घेतो. सर्वात खराब चेंडू असतो हा, नक्कीच बोनस असतो फलंदाजासाठी फुलटॉस चेंडू. इथे मात्र आपण पाहतो तो 37 धावा या ठिकाणी झालेले, 4 गडी बाद झालेले, 4थे षटक प्रगती पथावरती आहे. सौरभ मात्र थोडस महागडं षटक या ठिकाणी म्हणायला हरकत नाहीये. पहिला चेंडूवरती संदीप पवारला तंबूत पाठवलं होतं, त्याचबरोबर दुसऱ्या चेंडूवरती नक्कीच त्याचा पुन्हा एकदा समाचार घेतला प्रदीपने त्याच्या दुसऱ्या चेंडूवरती षटकार मारून. 37 धावा या ठिकाणी होताना पाहायला मिळतात. 4 गडी बाद झालेले, 4थे षटक प्रगती पथावरती आहे. फलंदाजीला आपण पाहतो तर खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना पाहायला मिळतात प्रदीप जगदाळे, दुसऱ्या टोकाला खेळताना पाहायला मिळतात ते समीर आयटम. नक्कीच चेंडूची वाट पाहिली जाते, चेंडू थोडासा दूरवर गेलेला आहे आणि नक्कीच या ठिकाणी सौरभ मात्र या ठिकाणी थोडेसे नाराज आहेत आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवरती. आपल्या सर्वांचे लाडके मंद्रुपचे मुन्नाभाई शेख यांच्या आठवणीमध्ये आपण पाहतो या ठिकाणी हे युनिक सुपर 8 चे सामने या ठिकाणी खेळवले जातात, ज्यामध्ये आपण पाहतो 8 संघांनी सहभाग घेतलेला आहे. 8 संघ मालक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या माध्यमातून ऑक्शन पद्धतीने या ठिकाणी सोलापुरातील अतिशय चांगले दिग्गज खेळाडूंचं ऑक्शन मध्ये लिलाव पद्धतीने निवड करण्यात आली आणि त्यानंतर या 8 संघांमध्ये या ठिकाणी 3, 4 आणि 5 या 3 दिवसामध्ये या ठिकाणी आपण पाहतो तर साखळी पद्धतीने सामने खेळवले जात आहेत. त्यामध्ये आपण पाहतो तर हा पहिला सामना उद्घाटनाचा सामना आहे जो या ठिकाणी खेळवला जातोय. नक्कीच सौरभ पुन्हा एकदा बॉलिंग साठी सज्ज आहेत. राईट आर्म उलट विकेटचा मारा करतात, सामना करतील प्रदीप. पुन्हा एकदा लोअर फुटा चेंडू, फटका मारायचा प्रयत्न आहे, नक्कीच फटका फसतोय आणि या ठिकाणी सौरभला इथे पुन्हा एकदा यश मिळतंय. प्रदीप सुद्धा तंबूत परत आहेत. रिव्हर्सच्या फटक्यामध्ये आपण पाहिलं असेल, या अगोदर रिव्हर्सचा फटका मारताना संदीप पवार बाधून तंबूत परतले होते आणि तीच चूक पुन्हा केली गेली जी प्रदीपच्या माध्यमातून पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका मारत असताना या ठिकाणी बाद होऊन प्रदीप सुद्धा तंबूत परतताना पाहायला मिळतात. आतापर्यंत आपण पाहतो तर 5 गडी बाद झाले, 37 धावा झालेल्या आहेत. 4थे षटक प्रगती पथावरती आणि नवीन फलंदाज मैदानात जाताना पाहायला मिळतात आपल्याला. इथे फैसन, सौरभ देवकाते मात्र या ठिकाणी थोडेसे यशस्वी गोलंदाज म्हणून स्वतःला सिद्ध करताना नक्कीच सौरभच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं असेल नक्कीच या ठिकाणी संदीप पवार, तर दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि तिसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी लगेच प्रदीपजी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहतो तर समाचार घेतलेला आहे. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू खेळून काढलेला आहे. चेंडू नक्कीच थोडं संयम दाखवावा लागेल. 2 विकेट या षटकामध्ये गेलेल्या आहेत, त्यामुळे थोडं संयमी खेळ या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय फैजनच्या माध्यमातून. आणि इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38. माफ करा, 40 धावा मला वाटतं या ठिकाणी पाहायला मिळतात. 4 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि 40 धावा या ठिकाणी होताना पाहायला मिळतात. सर्व मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित नोंदवली, नक्कीच त्यांचं या ठिकाणी या युनिक सुपर 8 मध्ये स्वागत. हा क्रिकेटचा थरार रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढला चेंडू घेऊन गोलंदाज, ओहो मोठा फटका मारायचा विचार आहे. नक्कीच बॅटचा आणि चेंडूचा मात्र संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडू पडतोय. सुनील पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज झालेले आहेत. सुनीलच्या माध्यमातून पुढला चेंडू टाकण्यासाठी सुनील सज्ज, साधारण 5 ते 6 पावलांचा रनअप आहे. शॉर्ट
मित्रांनो नक्कीच गोलंदाजी केली जाते. पुन्हा एक मोठा फटका फैजनच्या बॅट मधून हवेला चिरत जातो तो सीमा पार षटकार. या 6 धावांची धावसंख्या मात्र मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 46 धावा. अशाच प्रकारची फलंदाजीची गरज धावसंख्येचा जर विचार केला तर नक्कीच ही धावसंख्या मोठी उभी राहायची असेल तर आक्रमक खेळी करावी लागेल. परंतु अर्धा संघ गारद झालेला याची सुद्धा जाणीव या ठिकाणी ठेवावी लागणार आहे. अर्धा संघ गारद झालेला आहे मात्र पूर्णपणे याची जाणीव ठेवून फलंदाजी मधला हा बदल आहे, आक्रमक बदल होण्याची गरज आहे. इथे मात्र पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा पुढला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतात सुनील. सामना करतील फैजन, ज्याने आत्ताच पाहिलं असेल एक मोठा फटका खेळला होता आणि या मोठ्या फटक्यावरती आपण पाहिलं असेल 6 धावा सुद्धा या ठिकाणी त्यांच्या खात्यात जमा झालेल्या आहेत. शॉर्टपिच चेंडू उसळी मारतोय. पंच वाईट घोषित करतील, या ठिकाणी दंडित केलं जाईल एका धावेने. धावसंख्या जाऊन पोहोचते 47. इथे मात्र पुन्हा एकदा सुनील गोलंदाजीला सज्ज होताना पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा विचार, मात्र पंचांकडे जोरदार अपील केला गेला आणि या ठिकाणी त्यांना सुद्धा बाद दिलं गेलेलं आहे. 6 गडी बाद झालेले आहेत आणि नक्कीच या ठिकाणी 47 धावा. इथे मात्र फैजन बाद होऊन तंबूत परततायत. एक खूप मोठं यश या ठिकाणी मिळतंय. मला नक्कीच हे सांगावं वाटतं की बऱ्याच वेळेला आपण पाहतो तर षटकार आणि चौकारांचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. हा थोडासा कुठेतरी एक गैरसमज नक्कीच दूर करण्याची गरज आहे. 1 धाव आणि 2 धावा सुद्धा अतिशय महत्वाच्या असतात. प्रत्येक चेंडूवरती आपण षटकार मारून मोठी धावसंख्या उभी करू शकत नसतो. कधी कधी आक्रमक होणं गरजेचं आहे तर कधी कधी आपल्याला संयमाने सुद्धा खेळणं गरजेचं असतं. सामन्यासाठी जितकी महत्वाची 6 धावा असतात तर 4 धावा असतात, तितक्याच महत्वाची एक धाव सुद्धा असते. चांगल्या चेंडूवरती नक्कीच 1 धाव किंवा 2 धावा खेळणं महत्वाचं आहे. खराब चेंडूवरती नक्कीच षटकार चौकार लगावणं गरजेचं आहे. पण प्रत्येक चेंडू हा आपल्यासाठी षटकार आणि चौकारासाठी टाकला जातो, हा थोडासा भ्रम नक्कीच खेळाडूंच्या मनातून जाणं गरजेचं आहे. इथे मात्र आपण पाहूया काय होतं बऱ्याच वेळेला की आपण एक षटकार मारतो त्यानंतर 4 चेंडू आपण नक्की डॉट करत असतो. त्यापेक्षा नक्कीच त्या प्रत्येक 4 चेंडूवर एक धाव सुद्धा जर घेतली तरी आपली धावसंख्या वाढू शकते. हे गणित कुठेतरी आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. पुन्हा एकदा वळूया मैदानात. धावसंख्या 47, 6 गडी बाद. इथे मात्र बॅकवर्डून पंच केलेला चेंडू, लेटकट केलेला चेंडू आपण पाहतो तर गलीच्या दिशेने चेंडू चाललेला आहे. क्षेत्ररक्षण केलं जाईल. नक्कीच या ठिकाणी 1 धाव मिळेल. या एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 धावा. 6 गडी बाद 48 धावा होताना पाहायला मिळतात. 5वं षटक प्रगती पथावरती आहे. फलंदाजीला पाहतो आपण खेळपट्टीच्या मुख्य टोकाला समीर आटम, ज्याच्याकडे षटकार आणि चौकार मारण्याची क्षमता आहे, ताकद आहे, हिंमत आहे, जिद्द आहे. हा खेळाडू एक मोठी धावसंख्या उभी करू शकतो. पाहूया काय करतोय. रिवर्सचा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र फटका फसतोय पण पाहूया काय होतं. पंचांचा इशारा बाईट स्वरूपात 4 धावा. कधी कधी आपल्याला नहीं बोलता मैं. कौन बोलता है? नहीं बोलता. तकदीर से तकदीर बदल सकती है लेकिन तकदीर से तकदीर नहीं बदल सकती. तकदीर जरूर होना जरूरी है. समीर आटम पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार. इथे मात्र आपण पाहिलं असेल सुंदर असा खेळून काढलेला चेंडू आहे. नक्कीच इथे 1 धाव निश्चित मिळेल. समीरला मात्र लक्षात आलेलं आहे की प्रत्येक चेंडू षटकार चौकारासाठी नसतो. आपल्याला एक मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी इथे मात्र आपल्याला 1-2 धावा सुद्धा महत्वाच्या आहेत आणि इथे धावसंख्या आपण पाहतो जाऊन पोहोचते 53 धावा. 5 षटकांचा खेळ संपतो आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा या ठिकाणी होताना पाहायला मिळतात धावफलकावरती. पण या दरम्यान मात्र 6 गडी बाद झालेले आहेत, 6 तंबूत गडी परतवलेले आहेत. ही सुद्धा एक खूप मोठी जमेची बाजू आहे नांदणी संघासाठी. सरफराज शेख या ठिकाणी समीर आयटमला साथ देताना खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे दोन्ही फलंदाज आहेत. नक्कीच या दोन्ही फलंदाजांकडे ताकद सुद्धा आहे, क्षमता आहे, एक मोठी धावसंख्या उभी करू शकतात. हा सोलापूरचा एक उभरता सितारा, नक्कीच सोलापूरच्या टेनिस क्रिकेट मधला
एक खूप मोठा खेळाडू म्हणून समीर आयटम याची नक्कीच या ठिकाणी नोंद घेतली जाईल. आणि गोलंदाजीला मात्र आपण पाहूया या ठिकाणी जे आले ते गोलंदाज सौरभ सौरभ देवका ते पुन्हा एकदा गोलंदाजीला बॅकफुटून खेळून काढलेला चेंडू आहे. आपण पाहतो तर या ठिकाणी थोडासा हलकासा खेळलेला चेंडू आहे. नक्कीच एक धाव या ठिकाणी निश्चित मिळेल. हो 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 थोडीशी घाई केली जाते. इथे मात्र बाद होऊ शकले असते परंतु सुरक्षित आपल्या घरामध्ये पोहोचतायत. एक धाव या दरम्यान घेतली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 54 धावा. 6 गडी बाद 54 धावा या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. सौरभ देवकाते गोलंदाजी करताना संघासाठी आपण पाहतो त्या ठिकाणी 6वं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक सौरभच्या माध्यमातून सामना करतील सरफराज. यावेळेला मात्र आपण पाहतो स्लॉट मधला चेंडू होता. थोडासा फलंदाजापासून दूर ठेवला गेलेला चेंडू. पंचांचा इशारा मात्र या ठिकाणी वाईट स्वरूपात येतोय. एका धावेने दंडित केले जाईल या ठिकाणी गोलंदाजाला आणि एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ही 55 धावा. नक्कीच अजूनही 6वं षटक प्रगती पथावरती आहे. इथे मात्र आपण पाहतो तर सरफराज थोडं संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला चेंडूची गती कमी होती. थोडासा उंची दिली होती चेंडूला. खेळून काढलेला चेंडू आपण पाहू या ठिकाणी लॉंगॉनला एक धाव निश्चित मिळेल. एका धावावरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 56 धावा. आपल्या मंद्रुपचे मुन्ना शेख यांच्या आठवणींमध्ये आपण पाहतो त्या ठिकाणी युनिक स्प्रू सुपर 8च्या माध्यमातून या ठिकाणी सामने रंगताना पाहायला मिळत आहेत. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपण पाहतो या ठिकाणी नक्कीच सर्व मान्यवर उपस्थित आहेत. सर्व क्रिकेट रसिक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी करताना सौरभ सामना करते समीर. इथे मात्र हा मोठा फटका आहे. कोणती संधी नाहीये. पंचांचे नक्कीच या ठिकाणी पंचांनी न दिलेला आहे आणि शिवाय एक षटकार टोटल 7 धावा या चेंडूवरती मिळतील. मात्र चेंडू हा या ठिकाणी गृहीत धरला जाणार नाही आणि हा एक ऍडव्हान्टेज या ठिकाणी मिळतोय. आणि धावफलकावरती आपण पाहतो तर धावसंख्या झळकते या ठिकाणी 63 धावा. 6 गडी बाद 63 धावा होताना पाहायला मिळत आहेत. 6वं षटक प्रगती पथावरती आहे. नक्कीच आपण पाहूया एक खूप मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी करत असताना आतापर्यंत 6 गडी मात्र तंबूत परतवण्यात या ठिकाणी नक्कीच नांदणी संघाला सुद्धा या ठिकाणी यश मिळालेलं आहे. सामना दोन्ही दिशेने जातोय. कधी नांदणी सीसीच्या दिशेने जातोय तर कधी ईसा 11 संघाच्या दिशेने जातोय. पुन्हा एकदा सौरभ गोलंदाजीला सज्ज आहेत. सामना करतील समीर. समीरच्या बॅटमधून एक सुंदर फटका निघालेला आहे. कार्पेट शॉट आपण पाहतो त्या ठिकाणी नक्कीच ग्राउंड शॉट सुंदर खेळलेला आहे. थोडीशी या ठिकाणी मिसफिल्ड याचा पुरेपूर फायदा घेत रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. खूप सुंदर असं रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळालं. नक्कीच त्या ठिकाणी नक्की मात्र नजरेची भाषा एकमेकांशी त्यांनी बोलली गेली आणि या भाषेवरती नजरेच्या भाषेवरती या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. या 2 धावांनी धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ही 65 धावा. 6 गडी बाद 65 धावा. इथं मात्र लोअर फुलटा चेंडू गती कमी आहे. थोडी उंची दिली चेंडूला. फटका लगावलेला मिड विकेटला मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक धावावरती समाधान मानावं लागेल समीरला. धावसंख्येवर पोहोचते 6 गडी बाद 66 धावा. 6वं षटक प्रगती पथावरती आहे. सरफराज शेख या ठिकाणी अजूनही संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. मात्र समीर मात्र या ठिकाणी थोडासा खरपूस समाचार नक्कीच गोलंदाजांचा घेत आहेत. या दरम्यान पाहूया काय होतं ते. इथे मात्र आपण नक्कीच सौरभ देवकाते मात्र संघासाठी 6वं वैयक्तिक दुसऱ्या षटकातला पुढला चेंडू आणण्यासाठी बॉलिंग मार्चवर सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेला फुलटा चेंडू फटका लगावलेला लॉंग ऑफच्या दिशेने माफ करा मिड विकेटला हा चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण केलं जाईल. इथे मात्र एक धाव निश्चित मिळेल. या एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या जाऊन पोहोचते 67 धावा. आता मात्र आपण पाहतो तर 6व्या षटकातला हा शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असताना पुढला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहेत सौरभ आणि त्याचा सामना करतील समीर. खेळपट्टीच्या मुख्य टोकाला यावेळेला मोठा फटका मारायचा विचार मात्र नक्कीच यावेळेला मात्र गोलंदाज थोडासा हावी होताना पाहायला मिळतो फलंदाजांवरती आणि या ठिकाणी षटक संपतो. निर्धाव चेंडूवर 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 6 गडी बाद 67 धावा.
इथे मात्र 6 षटकांचा खेळ संपलेला 67 धावा झालेल्या आहेत. एक मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी फक्त एक षटक म्हणजे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. समीर आयटम जोपर्यंत मैदानात आहे नक्कीच एक मोठी धावसंख्या उभी राहू शकते. इथे मात्र गोलंदाजीला आपण पाहूया. नक्कीच पुन्हा एकदा मला वाटतं गोलंदाज फिरोज नदाब या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी आले. फिरोज नदाब एक खूप मोठं नाव आहे क्रिकेट टेनिस क्रिकेट मधलं. इथे मात्र आपण पाहूया लोअरफुटा चेंडू त्याचा खरपूस समाचार. चेंडू जातोय हवेला चिरचिरत या ठिकाणी जातोय तो उत्तुंग असा 5चा इशारा 6 धावा आणि हा जातो तो षटकार. बॅटने केला वार आणि फलंदाजाच्या बॅट मधून निघाला हा दणदणीत खणखणीत सनसनीत षटकार. या 6 धावांनी धावसंख्या मात्र या ठिकाणी मुसंडी भारताला पाहायला मिळते 73 धावा. सरफराज शेखची सुद्धा बॅट तळपळते. आपण पाहतो तो या ठिकाणी मात्र सरफराज शेखच्या बॅट मधून एक खूप मोठा फटका आपल्याला खूप वेळानंतर पाहायला मिळाला आणि या फटक्याने थेट वेध घेतला तो सीमा पार षटकार. या 6 धावा नक्कीच धावसंख्येला एक खूप मोठी मुसंडी मारताना आपण पाहतो धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 73 धावा. 7वे षटक प्रगती पथावरती. नक्कीच या ठिकाणी मात्र नांदेड संघाला थोडंसं आव्हान या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच केला जाणार आहे. कारण इसा 11 संघ सुद्धा आपण पाहतो तो या ठिकाणी खूप बलाढ्य संघ आहे. या संघाकडे आपण पाहतो तर फलंदाजीचा जर विचार केला तर संदीप पवार सारखा एक आक्रमक फलंदाज ज्याला रोखण्यात यश आलं नांदेड संघाला. मात्र वकील शेख सारखा एक अष्टपैलू खेळाडू सुद्धा आपल्याला इसा 11 संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. फैजल पटेल सारखा एक अतिशय हवेचा सुद्धा वेध घेणारा असा एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. असे अनेक चांगले खेळाडू नक्कीच इसा 11 संघाकडे आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. बरोबर नांदेड संघाचा जर विचार केला तर नक्कीच नांदेड संघाकडे सुद्धा सौरभ देवकाते सारखा एक खेळाडू आहे. नक्कीच पाहूया पुढचा चेंडू या ठिकाणी नक्कीच फिरोजचा पुन्हा एक फटका. यावेळेला पाहूया काय होतं ते. मात्र फ्लॅट शॉट तलवारीतून निघालेला वार आणि नक्कीच हा सुद्धा जाईल तो षटकार. इथे मात्र आपण पाहतो तर हवेला सुद्धा चिरत जातो चेंडू. एखाद्या बंदुकीतून एखादी गोळी निघावी त्याच वेगाने ही गोळी निघते. मात्र इथे चेंडू जातोय सीमा पार आणि हा जातोय तो षटकार. या 6 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 79 धावा. 6 गडी बाद 79 धावा. 7वं षटक प्रगती पथावरती आहे. खरपूस समाचार घेतला जातोय. यस इथे मात्र आपण पाहतो तर थोडासा चेंडूचा सुद्धा वेध घेतला गेलेला आहे. चेंडूवर सुद्धा वार झालेला आहे. चेंडू बदलला जातोय. नक्कीच एक खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला सरफराजच्या बॅट मधून. इथे मात्र धाव अनिल अनिल ग्राउंड अनिल चेंडू बघायचा बॉल. अनिल चला पटकन बॉल बघा. 79 धावा. पुन्हा एकदा फुलटा चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू फसतोय. थोडासा बॅटच्या वरच्या बाजूला लागलेला चेंडू आहे पण सुरक्षित ठिकाणी नोमॅन झोन मध्ये चेंडू पडतोय. 1 धाव निश्चित मिळेल. नोमॅन झोन मध्ये हा चेंडू पडला. थोडासा फुलटा चेंडू होता. मोठा फटका येऊ शकला असता बॅटच्या वरच्या बाजूला लागला. दरम्यान या ठिकाणी 1 धाव मात्र मिळाली. 80 धावा होताना पाहायला मिळतात. समीर आयटम या ठिकाणी पाहूया. नक्कीच अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किती मोठी धावसंख्या उभी करतोय पाहायचं आपल्याला. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू आहे. समीरच्या बॅट मधून निघतोय. हा हवेला चिरत जातोय चेंडू सीमा पार षटकार. नक्कीच बॅटने केला वार या खेळाडूने आणि हा जातो तो दणदणीत खणखणीत सणसणीत षटकार. या 6 धावांनी धावसंख्या मात्र या ठिकाणी मुसंडी मारताना पाहायला मिळते 86 धावा. 86 लॉस ऑफ 6 विकेट्स. बहुत ही बेहतरीन नजारा हमें दिखाई दे रहा है समीर आइटम के बैट से. बहुत ही अच्छा खेल हमें यहाँ पे दिखाई दे रहा है समीर आइटम के ओर से. यानंतर होणारा सामना मंद्रुप सीसी आणि त्याचबरोबर एजे हरळवाडी या दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती आहे आपले किट करून रेडी राहायचे. लगेच नाणेफेक होणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 86 धावा. 7वं षटक प्रगती पथावरती आहे. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा अनिल ग्राउंड्समन मोठा फटका यावेळेला कमबॅक करतोय फिरोज. यावेळेला आपल्याला कमबॅक
करताना पाहायला मिळतं. फिरोजच्या माध्यमातून नक्कीच दोन्ही खेळाडू जे आहेत एकमेकांचे उभे टाकलेले आहेत. नक्कीच एक दिग्गज खेळाडू आहेत. गोलंदाज सुद्धा अतिशय दिग्गज असा गोलंदाज आहे. एक मोठं नाव आहे फिरोज नदाब आणि हे नाव या मैदानात आपल्याला आता गोलंदाजीमध्ये नाही तर फलंदाजीमध्ये सुद्धा अनुभवायला मिळणार आहे. परंतु समोर जो एक सामना करतोय तो मात्र एक खूप बलवंत असा खेळाडू आहे. मोठा फटका यो हो हो याला म्हणतात क्रिकेट. नक्कीच या ठिकाणी एक सुंदर अशी गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळाला आणि इथे मात्र षटकारांची अतिशयबाजी करणाऱ्या खेळाडूला तंबूत परतण्यात यश मिळालं. म्हणूनच मी म्हटलं होतं फिरोज नदाब सुद्धा क्रिकेटमधलं एक खूप मोठं नाव आहे. रोहन ढेपे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं जो स्वागत. इथे मात्र आपण पाहूया एक खूप मोठा खेळाडू अनिल ग्राउंड्समन अनिल जफर सरांना संपर्क साधा. अनिल कुठे असतील त्याने जफर सरांना संपर्क साधायचा. अनिल ग्राउंड्समन. इथे मात्र 7 षटकांचा खेळ संपतोय आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो त्या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 86 धावा, म्हणजे 87 धावांचं लक्ष या ठिकाणी नक्कीच नांदणी संघाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आपण पाहतो तर आपल्या सर्वांचे लाडके मुन्ना शेख जे मंद्रुप भागामध्ये स्थायिक आहेत त्यांचे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सिराज डॉन सोबतच या ठिकाणी मान्यवर म्हणून उपस्थित आहेत. त्याचबरोबर बाबर कोरबू, माजिद भाऊ, आरिफ जी आणि या सर्व अबू बकर बागवान या सर्वांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतो तर या ठिकाणी या सामन्याचं उद्घाटन झालं होतं. आता आपण पाहतो हा उद्घाटनाचा सामना या ठिकाणी चालू आहे, ज्यामध्ये पहिल्याच इनिंग मध्ये आपण पाहतो तर इसा 11 संघाने 86 धावांचं लक्ष पूर्ण केलं आणि 87 धावांचं आव्हान या ठिकाणी नांदणी संघाला या ठिकाणी दिलेलं आहे. बघूया काय होतं. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. येस इम्पॅक्ट. ओके येस जफर सर. जफर सर चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विनंती आहे या ठिकाणी पंच. आपण पाहतो तर नांदणी संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानात जात आहेत. चला एजे हरणवाळी टीम फोटो काढण्यासाठी आपल्याला यायचंय बॅनर जवळ.
या ठिकाणी पाहूया आपण नक्कीच 87 धावांचा पाठलाग करायचा आहे. नक्कीच मैदानात आपण पाहतो तर सलामीचे फलंदाज सुद्धा मैदानात उतरलेले आहेत. कॅप्टन स्वतः आणि त्यासोबतच आयकॉन मोहसिन पठाण या ठिकाणी आयकॉन आहेत आणि त्याचबरोबर कप्तान म्हणजे का जबाबदारी पार पडतात ते. आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो तर आयकॉन खेळाडू लखन गावडे सुद्धा या ठिकाणी आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. रोहन ढेपे उत्तर सोलापूरचं एक खूप मोठं नाव आहे. त्याचबरोबर अमोल सोंडगे असे अनेक दिग्गज खेळाडू या ठिकाणी मैदानात खेळताना आपल्याला पाहायला मिळत. नक्की शिक्षक म्हणून सुद्धा आपलं वैयक्तिक खासगी आयुष्यात कर्तव्य बजावतात आणि या ठिकाणी मैदानात सुद्धा आपल्याला खेळाडू म्हणून खेळताना पाहायला मिळतात. आनंद जाधव सारखा एक खेळाडू आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतोय. यानंतरच्या सामन्यामध्ये आपल्याला खूप दिग्गज खेळाडू एकमेकांसमोर उभे टाकलेले पाहायला मिळणार आहेत. ते कधीतरी कुठेतरी आपल्याला एकाच संघातून खेळताना पाहायला मिळतात. इथे मात्र एकमेकांचे विरोधक आपल्याला म्हणून या ठिकाणी मैदानात खेळताना पाहायला मिळणार आहेत. इथे मात्र सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते ईसा 11 विरुद्ध नांदणी सिरसंगी या दोन संघांच्या दरम्यान. पाहूया काय होतं ते. 87 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक खूप मोठी धावसंख्या तसं पाहायला गेलं तर उभी करायची गरज होती, कारण समोरच्या संघाकडे ती क्षमता आहे, ती ताकद आहे. 86 धावा 87 धावा सहज करू शकतील अशी. तर रोखण्यात किती यश येते आपल्याला पाहायचंय. मला वाटतं फैजल या ठिकाणी नक्कीच फैजल एक खूप मोठा खेळाडू आहे. 40+ सुद्धा खेळाडू, खूप वर्ष झाले आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. त्याचा पुत्र म्हणजे त्याचा मुलगा सुद्धा आपल्याला लेदर क्रिकेटमध्ये आणि टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळतो. इथे मात्र आपण पाहतो तर एक अनुभवी खेळाडू म्हणून आपल्याला मैदानात खेळताना पाहायला मिळतो तो फैजल. आणि गोलंदाजीचा जर विचार केला तर एक अतिशय वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. इथे मात्र आपण पाहतो सलामीची गोलंदाजी करण्याचा निर्णय पण आपल्याला जो कप्तानाने घेतलेला आहे, जबाबदारी जी दिलेली आहे ती नक्कीच आपण पाहतो त्या ठिकाणी फैजलला या ठिकाणी निवड केलेली आहे पहिलं षटक टाकण्यासाठी. आणि त्याची साथ देण्यासाठी एक अष्टपैलू खेळाडू वकील शेख, सोलापूर क्रिकेट मधलं एक टेनिस क्रिकेट मधलं एक खूप मोठं नाव आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटकमध्ये सुद्धा या खेळाडूचा खूप मोठा गवगवा आहे, खूप मोठं नाव आहे. आणि असा एक खेळाडू आपल्याला मैदानात वकील शेख आपल्याला मैदानात खेळताना पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होते आपण पाहतो तर या ठिकाणी सफर अपडेट. हॅलो हॅलो घेतलं. इथे मात्र आपण पाहतो तर सामन्याला सुरुवात होते. फैसल गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिल्या षटकातला पहिला चेंडू फैजलचा सामना करतील. चेंडू थोडं द्विधा मनस्थितीमध्ये होते. इथे अंदाजाला चेंडू कळला नाही, मात्र नशीब साथ देत आहे आणि पंचांचा इशारा 4 धावा. सामन्याला सुरुवात झालेली 4 धावांनी. इथे मात्र आपण पाहूया थोडस रफिक नक्कीच फलंदाजी करत होते. चेंडू थोडा समजला नव्हता, मात्र द्विधा मनस्थितीमध्ये खेळून काढला चेंडू. नक्कीच नशिबाने साथ दिली आणि हा जातो तो चौकार. 4 धावांनी या ठिकाणी खातं उघडलेलं आहे संघाने. 87 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतो या ठिकाणी 4 धावा खात्यावरती जमा सुद्धा झाल्या. मोठा फटका मारायचा विचार होता, मात्र चेंडूचा वेग. मंद्रुप संघ चला आपल्याला फोटो सेशन करायचंय. मंद्रुप संघ चला जफरकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी पटकन. या ठिकाणी मंद्रुप संघाला विनंती आहे पुढला चेंडू घेऊन. याला फुलटॉस चेंडू आहे, फटका मारलेला आहे, चांगला प्रयत्न होता झेल घेण्याचा. या ठिकाणी थोडेसे फसतायत आणि हा पुन्हा एकदा 4 धावांचा समाचार. 4 धावांनी आपण
पाहतो तर नांदणी संघ 8 धावांवरती जाऊन मजल मारतोय, उडी मारतोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती 87 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि हा पाठलाग इतका सहज होऊ शकतो हे मात्र या ठिकाणी आतापर्यंतच्या खेळावरून जाणवतंय. कारण नक्कीच आतापर्यंत फक्त 3 चेंडूंचा खेळ झाला, त्याच्यापैकी 2 चेंडूंवरती आपण पाहतो तर 2 चौकार लगावलेले आहेत. या ठिकाणी सहज फटकेबाजी केली जाते, थोडासा सूर कवसत नाहीये गोलंदाजाला. इथे मात्र गरज आहे ती एका धारधार गोलंदाजीची. मात्र थोडासा या ठिकाणी फैजल थोडासा आपण अजून पाहतो संघर्ष करताना. शार्पिक चेंडू अलगत लेटकट खेळलेला चेंडू आपण पाहतो तर गलीच्या दिशेने 60 रनांवरती क्षेत्ररक्षण केलं जाईल. 1 धाव निश्चित मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावा. चला मंद्रुप संघ फोटो काढायला जायचं पटकन. मंद्रुप संघ चला, जफरला विनंती आहे. जफर संपर्क करा जफरला. कुठला पुन्हा एकदा फैसल सामना मोहसिन रिवासचा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. फसतोय फटका. इथे मात्र नक्कीच फैजल कमबॅक करताना पाहायला मिळतात. नक्कीच आपण पाहतो तर मोहसिन पठाण सुद्धा एक खूप मोठं क्रिकेटमधलं नाव आहे. नक्कीच आपण पाहतो बऱ्याच वेळेला आपल्याला हा खेळाडू मैदानात चमकताना पाहायला मिळाला असेल, खेळताना पाहायला मिळाला असेल. इथे मात्र थोडासा फसतोय. इथे मात्र फैजलचा अनुभव जो आहे तो नक्कीच एक दांडगा अनुभव आहे, एक अनुभवी खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन किंवा बदल करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये. इथे मात्र फटका मारण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच कव्हर फटका जातोय. नक्कीच आपण पाहतो जमिनीला चिरत जातोय, आग लावत जातोय, जमिनीला जातोय तो. पाठमधून केला वार आणि हा जातोय तो चौकार. आपण पाहतो तर डीप कव्हरला 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते होती 13 धावा. 1 षटकाचा खेळ संपतो. 1 षटका समाप्तीनंतर थोडस महागडं षटक नक्की ठरलेलं आहे. 13 धावा या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि या 13 धावांनी आपण पाहूया पाठलाग करायचा आहे तो आपल्याला 87 धावांचा. मात्र हा पाठलाग जाऊन पोहोचलेला आहे तो मात्र इथे मात्र गणित जे जाणवतंय दिसतंय ते 36 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि गरज आहे ती 74 धावांची. नक्कीच करण रनरेट जो आहे तो 13च आहे आणि नक्कीच आपण पाहूया इथे मात्र मोहसिन पठाण थोडेसे हावी होताना पाहायला मिळतात गोलंदाजांवरती. मात्र मोहसिन एकटाच नाही तर सोबत रफिक सुद्धा त्याला साथ देतोय. हे दोन्ही फलंदाज आहेत ते एकमेकांना साथ देत एकमेकांच्या साथीने या ठिकाणी आतापर्यंत एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावांपर्यंत पोहोचलेले आहेत. इथे मात्र 74 धावांचा अजूनही पाठलाग बाकी आहे. 36 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फैसल पटेल थोडंसं पाहूया आपण या ठिकाणी 1 षटक टाकलं ज्याच्यामध्ये त्यांना कोणतेही गडी मात्र काही मिळवता आला नाही. दरम्यान 13 धावा मात्र त्यांच्या गोलंदाजीवरती या ठिकाणी नांदणी संघाने आपल्या धावफलकावरती झळकावलेल्या आहेत. इथे मात्र पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होताना नवीन गोलंदाज संघासाठी दुसरी आणि वैयक्तिक मला वाटतं या ठिकाणी पहिलं षटक टाकलं जाईल या गोलंदाजाच्या माध्यमातून. खाली आनंद जाधव. चला अपडेट करा स्कोर. जफर सर बॉलर. इथे मात्र मोठा फटका मारायचा विचार आहे. पाहूया चेंडू फसतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. ओ हो समजत नव्हता चेंडू. नक्कीच या ठिकाणी सूर्यदेवाने कोप पावलाय. सूर्यदेव कोप पावलेला आहे या खेळाडूवरती. त्यामुळे आज झेल सुटतो. एक जीवदान नक्की मिळेल. या जीवदानाचा बघूया कितपत फायदा घेतात फलंदाज. धावसंख्या मात्र मुसंडी मारते 14 धावा. इथे मात्र नक्कीच जाहिद पठाण या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक संघासाठी, दुसरं आणि वैयक्तिक परिषदक जाहिदच्या माध्यमातून आणि सामना करतात आपण पाहतो तर मोहसिन पठाण खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. मोठा फटका मारायचा विचार मात्र चेंडू निसटतोय. इथे थोडासा अपील केला जाईल पंचांकडे. मात्र पंचांनी तो अपील या ठिकाणी फेटाळून लावलेला आहे. अपील जे केले जातात ते 2च ठिकाणी केले जातात, एक कोर्टात आणि क्रिकेटच्या मैदानात. कोर्टातल्या अपिलाला निकाल लागायला 10 वर्ष लागतात. इथे मात्र क्षणभर सुद्धा पुरेसा असतो. 1 मिनिटात इथे निर्णय लागतात. नक्कीच इथे मात्र आपण पाहतो तर खेळाशी संबंधित अपील केला जातो. पुढला चेंडू या ठिकाणी गोलंदाजीला जाहीर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र थोडासा वाईडी शॉर्टकट टाकण्याचा प्रयत्न आहे, परंतु पंचांनी मात्र या ठिकाणी अतिशय चांगला निर्णय देताना पाहायला मिळतात. 2 समांतर दंडित केलं जाईल गोलंदाजाला 1 धावेने. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा. पंच म्हणून या ठिकाणी पाहतो आपण अतिशय चांगली पंचगिरी म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 2 पंच या ठिकाणी लाभलेले आहेत.
मोहसिन सिन्हा आणि त्याचबरोबर ते मात्र आपण पाहतो पुन्हा एकदा वायडी शॉर्कर पुन्हा एक प्रयत्न यावेळेला मात्र प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. नक्कीच इथे मात्र धावसंख्या स्थिर आहे 15 धावा. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. या ठिकाणी आपण पाहूया नक्कीच. हो 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 यावेळेला फाईन लेगला मोठा फटका माझा विचार पूर्णपणे सफल झाले होते. कॉन्फिडंट होते फटका लागेल मात्र तितकेच कॉन्फिडंट या ठिकाणी जाहीद गोलंदाजी करताना. आणि गौस बागवान यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. इथे मात्र जाहीद थोडेसे कॉन्फिडंट आहेत. नक्कीच आपण पाहतो 30 सर्कलवरनं गोलंदाजी करताना पाहायला मिळतात वेगवान गोलंदाज. यावर लोअरफुल टॉस चेंडू फटका मारला प्रयत्न आहे. नक्कीच पाहूया चेंडू मात्र जातो तो शॉर्ट मिड विकेटवर. एकच धाव या ठिकाणी मिळेल. बघा काय होतंय मला वाटतं थोडासा पंचांचा इशारा. लेग बाय स्वरूपात एक धाव नक्की मिळेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावा. इथे मात्र प्रयत्न चांगला होता फटका मारायचा होता फुलटॉस चेंडू होता खूप मोठा फटका होऊ शकला असता मात्र थोडासा गणित चुकतंय आणि संयम सुटतोय आणि त्याच्यामुळे हा फटका लागत नाही. लेग बाय स्वरूपात एक धाव मात्र निश्चित मिळते. पुढे येऊन फटका लगावलेला आहे. हा जातोय हवेला चिरत पाडत तडफडत हा जातोय तो बॅट मधून केलाय वार आणि बॅट मधून केलेला वार आहे. रफिकच्या बॅट मधून निघतोय हा दणदणीत खणखणीत सणसणीत षटकार. या 6 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावा. चांगल्या पद्धतीने आपण पाहतो तर स्लॉट मधला चेंडू होता गती होती वेग होता चेंडूला. अचूक टप्प्यावरती आपण पाहिलं असेल. नक्कीच या ठिकाणी हा एक मोठा फटका बाहुबली मधला कटप्पा आणि चेंडू आपण पाहतो क्रिकेट मधला टप्पा हे दोघंही महत्वाचे आहेत. या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. बाहुबलीमध्ये महत्वाचा आहे तो कटप्पा आणि क्रिकेटमध्ये महत्वाचा आहे तो टप्पा. कटप्पा आणि टप्पा या दोन्ही गोष्टींना आपापल्या क्षेत्रात महत्व आहे. इथे मात्र टप्पा हेरलेला आहे आणि त्याचा पुरेपूर आपण पाहतो त्या ठिकाणी आस्वाद घेत हवेला चिरत हा चेंडू जाऊन पोहोचला तो सीमा पार षटकार. 22 धावांवरती धावफलक झळकताना पाहायला मिळतो. इथे मात्र आपण पाहतो तर रफिक या ठिकाणी आपली बॅट खूप चांगल्या पद्धतीने वापर करताना पाहायला मिळतो. रफिक त्याची साथ देताना आपण पाहतो त्या ठिकाणी नक्कीच मोहसिन पठाण सुद्धा थोडं संघर्ष करताना पाहायला मिळतं. तिसरं षटक प्रगती पथावरती पुन्हा एकदा फैजल आपल्या अनुभवाची पराकाष्ठा करताना पाहायला मिळतो मैदानामध्ये. यावेळेला बॅट मधून निघाले बॅटची गडा लागते चेंडू फसतो मात्र चेंडू जातो तो पाहूया पॉइंटच्या दिशेने. इथे मात्र क्षेत्रक्षणाला एक धाव निश्चित मिळेल. या एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती नक्कीच आपल्या सर्वांचे लाडके मित्र मुन्ना शेख यांच्या आठवणीमध्ये हा क्रिकेटचा करार आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. मुन्ना शेख यांचे वडील त्याचबरोबर त्यांची सर्व मुलं आणि त्यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. सोबतच आपले सर्व मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित या सामन्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र आपण पाहूया मैदानामध्ये हा सामना रंगताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत तिसरं षटक प्रगती पथावरती 23 धावा झालेल्या आहेत. रफिक आणि मोहसिन आपल्याला खेळपट्टीवरती खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा पाहतो आपण रफिकच्या बॅट मधून पुन्हा एकदा फटका निघतोय. पाहूया काय होतं ते आणि पुन्हा एकदा हा बॅटने केलेला वार जातो तो सीमा पार दणदणीत खणखणीत सणसणीत रफिकच्या बॅट मधून निघालेला हा षटकार. या 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 29 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. फैजल पटेल मात्र या ठिकाणी संघर्ष करताना पाहायला मिळतात. अनुभवाची पराकाष्ठा केली जाते. बोला इथे मात्र पाहतो तो सुंदरचा फटका लेटकट खेळलेला चेंडू आहे. पॉईंटचा फटका मारलेला क्षेत्ररक्षण संच एक धाव नक्की मिळेल. तिसरी धाव सुद्धा घेतली जाते. नक्कीच वकील शेख इथे मात्र 2 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते 31.
खूप चांगली मोठी धावसंख्या नक्कीच उभी केली गेलेली आहे. समाधानकारक धावसंख्या आहे. आक्रमक खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. नांदणे संघ थोडासा या ठिकाणी हाबी होताना पाहायला मिळतोय या ठिकाणी नक्कीच ईसा 11 संघावरती. फैसल थोडासा संघर्ष करतायत, टप्पा सापडत नाहीये. शॉर्टपिच चेंडू यावेळेला मात्र थोडासा खराब फटका. नक्कीच इथे मात्र जो फटका होता पुल करण्याचा प्रयत्न केला होता बॅटने. हा पुल करण्यासारखा फटका नव्हता. इथे स्ट्रेट बॅट खेळण्याची गरज होती. कारण शॉर्टपिचचा चेंडू असेल तर नक्कीच त्या ठिकाणी थोडंसं आपण पाहतो तर यष्टीच्या बाहेर निघतो चेंडू. फटका खेळण्याची गरज. इथे मात्र आपण पाहतो तर वाईडी शॉर्कर माझा प्रयत्न होता. चेंडू स्लॉट मध्ये सापडलेला आहे. फटका लगावलेला आहे. पंचांचा इशारा 4 धावा आणि या 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 धावा. पस्तीस धावा या ठिकाणी होताना पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. फैसल रफिक ओहो यावेळेला द्विधा मनस्थिती आहे. नक्कीच फैसलने आपल्या अनुभवाचा वापर केलेला आहे. फलंदाजाला जेव्हा आक्रमक होताना पाहिलं त्याच वेळेला चेंडू फलंदाजापासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि त्यात त्याला यश मिळालेलं आहे. हा निर्धाव चेंडू 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते. एकही गडी न गमावता 35 धावा. खरं पाहायला गेलं तर नक्कीच या ठिकाणी कप्तान आणि आयकॉन नक्कीच मला वाटतं एक आयकॉन आहे आणि एक संघमालक आहेत. पण दोघच या ठिकाणी आपला खेळ दाखवतायत, रंगवतायत. सामन्याला एक खूप चांगला रंग आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना आहे मात्र पहिला सामना सुद्धा अतिशय दमदार होताना पाहायला मिळतोय. वकील शेख एक असं अस्त्र आहे, एक शस्त्र आहे जे या ठिकाणी अजूनही वापरलं गेलेलं नाहीये. अजूनही त्याला या ठिकाणी गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं नाहीये. काहीतरी नक्कीच नियोजन असू शकतं, प्लॅनिंग असू शकतं. इथे मात्र आपण पाहतो तर 4थं षटक प्रगतीपथावरती येताना पाहायला मिळतंय. गोलंदाजीला या ठिकाणी पुन्हा एकदा आमंत्रित केले गेलेले ते शैलेश तुळजापुरे गोलंदाजीला आलेले आहेत. नवीन गोलंदाज, एक नवीन शस्त्र काढलेलं आहे. कधी कधी आपण पाहतो तर एखाद्या शस्त्राचा वार सहन होत नाही तर कधी एखादं शस्त्र वार केला तरी समोरच्याला जखमी करत नाही. अशा वेळेला शस्त्र बदलणं गरजेचं असतं. नक्कीच या ठिकाणी सिराज डॉन या सामन्याचा आनंद घेतात. त्यांच्यासोबत गौस बागवान त्याचबरोबर मुन्ना शेख यांचे वडील सुद्धा या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळतात. थोडंसं आपण पाहतो सफल झाले होते. फाईन लेगच्या दिशेने मोठा फटका माझा प्रयत्न होता. इथे मात्र फटका फसतोय. नक्कीच या ठिकाणी पंचांचा इशारा 22 स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 धावा. 36 आकडा म्हटलं की एकतर दोघांमधला वाद असतो, भांडण असतं. नाहीतर 36 गुण जुळले तर लग्न जुळतात, संसार सुखाचा होतो. इथे मात्र 36 गुणामध्ये थांबून चालला नाही. इथे मोठी धावसंख्या गाठायची, 87 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि हा पाठलाग करत असताना आपण पाहतो एकही गडी न गमावता इथे मात्र आपण पाहतो तो वाईडचा रिव्ह्यू मागितलेला आहे. नक्कीच हा अधिकार आहे. प्रत्येक संघाला 2 रिव्ह्यू घेण्याचा अधिकार या ठिकाणी या कमिटीने दिलेला आहे. इथे मात्र वाईडचा रिव्ह्यू घेतला जाईल. पंच या ठिकाणी काम पाहतात ते 30+5 एवढ्या वेळात आपल्याला हे सामने या इनिंगचं समाप्त करायचे. या ठिकाणी पंच म्हणून काम पाहतात ते मोहसिन सेन्ना आणि त्यासोबत त्यांना साथ देतात ते मजर मंगोली. हे दोन्ही जे पंच आहेत नक्कीच एक नावाजलेले पंच आहेत. सोलापुरातील एक अतिशय चांगलं पॅनल जे आपल्याला नेहमी या मैदानात पंच म्हणून काम करताना पाहायला मिळतात. त्यांच्याकडे निर्णय आणि त्यांचे नियम या सर्व गोष्टींची अतिशय चांगला संच ते सोबत कायम बाळगतात आणि पंच म्हणून त्यांना एक खूप मोठं नाव या ठिकाणी या सोलापूरला टेनिस क्रिकेटमध्ये मिळालेलं आहे. आपण पाहतो मजर मंगोली आणि त्याचबरोबर मोहसिन सिन्हा या ठिकाणी पंच म्हणून काम पाहतात. वाईडचा रिव्ह्यू घेतलेला आहे. आतापर्यंत 36 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावरती लावल्या गेलेल्या आहेत. इथे मात्र आपण पाहतो तर मंजरूपचा मुन्ना शेख टेनिस क्रिकेट मधलं एक खूप मोठं नाव आहे. पंचांनी मात्र या ठिकाणी जो निर्णय दिला होता तो निर्णय या ठिकाणी योग्य होता. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. रिव्ह्यू कोणी घेतलाय?
हाँ, अच्छा अभी का वाइड है, वाइड है आत्ताचा, वाइड आहे आत्ताचा. वाईट बोल वाईट नाही नाही तू बोलले नाही अंदर वाईट बोलले तू वाईट मिसकम्युनिकेशन झालं होतं, आतून वाईड दिलेलं आहे. हा. मिसकम्युनिकेशन झालं होतं, वाईड बॉल आहे. राधे राधे ए, इसको देख. इथे मात्र आपण पाहतो तर गोलंदाजीला पुन्हा एकदा सुरुवात होते. इथे मात्र फटका लगावलेला आपण पाहतो तर सुंदर फटका, तितका सुंदर झेल या ठिकाणी टिपलेला आहे. नक्कीच फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय. एक चांगला फटका होता, मात्र तितका चांगला झेल सुद्धा मिड विकेटला या ठिकाणी टिपला गेला. शैलेशला मात्र या ठिकाणी यश मिळत आहे. पहिला झटका मिळतो या ठिकाणी नांदणी म्हणजेच एनसीसी संघाला. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे.
तीन षटकांचा खेळ या ठिकाणी आपण पाहतो तर समाप्त झालेला आहे. आणि नक्कीच चौथं षटक प्रगती पथावरती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 धावा. एक गडी बाद 37 धावा. खूपच चांगल्या पद्धतीने हा क्रिकेटचे सामने या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंद्रुपचे मुन्ना शेख यांच्या आठवणीमध्ये या ठिकाणी या सामन्यांचं आयोजन नियोजन संयोजन या ठिकाणी केलेलं आहे. पुढला चेंडू शैलेशचा शॉर्टपीचा चेंडू आहे, मात्र बॅकफुटून खेळलेला चेंडू आहे. कव्हरचा फटका मारलेला आहे. खूपच चांगला प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता, मात्र इथे प्रयत्न फसतोय आणि हा बॅटने गेलेला वार जातोय तो चौकार. 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते या ठिकाणी. नक्कीच 41 धावा. मॉनिश अमोल हा एक पूर्व भागातील एक अतिशय नावाजलेला खेळाडू, एक सितारा आहे. पूर्व भागातील एक सितारा या ठिकाणी मैदानात आपल्याला पाहतोय, चमकताना पाहायला मिळतोय. ज्याने आल्यानंतर पहिल्याच फटक्यामध्ये पहिल्याच चेंडूवरती आपलं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे. आपल्या फलंदाजीमधून एक आक्रमक फलंदाज म्हणून याची ओळख आहे. नक्कीच या ठिकाणी 41 धावा. एक गडी बाद. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. यावेळेला मात्र आपण पाहतो तर चेंडू थोडासा पंचांनी मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर केले होते. वाईट घोषित केलेला आहे. एक अवांतर धावेने धावसंख्येमध्ये बदलतो. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 धावा. एक गडी बाद 42 धावा. मॉनिश यमुल या ठिकाणी आपण पाहतो तर नक्कीच खेळपट्टीच्या मुख्य टोकाला इथे मात्र चेंडूची गती कमी, वेग कमी, टॅप केलेला चेंडू जातो. चेंडू जातो पाहतो पॉईंटच्या दिशेने एक धाव मिळेल. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी घेतली जाते. सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या जाऊन पोहोचते 44 धावा. ते मात्र मोनिश थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतात, मात्र आपल्या फटकेबाजीवरती त्यांचा नक्कीच विश्वास आहे. आपण पाहतो तर नांदणी संघ जर आपण पाहिला, थोडासा अंदाज घेतलात, आढावा घेतलात, अभ्यास जर नक्कीच केला असेल तर या ठिकाणी थोडेसे हावी होताना पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती. शॉर्टपिच चेंडू थोडासा दिशाहीन चेंडू पंच वळतायत. दंडित केलं जाईल गोलंदाजाला एका धावेने. या एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 धावा. 45 आकडा म्हटलं की आपल्याला नक्कीच आपल्या भारतीय संघाचे कर्णधार रोहित शर्मा यांच्या टी शर्टचा क्रमांक या ठिकाणी धावफलकावरती आपण पाहतो तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 धावा. पुढला चेंडू घेऊन गोलंदाजीला सज्ज. इथे मात्र एक मोठा फटका येतोय. कोणती संधी नाहीये. क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक होऊ शकतात. बॅटने केला वार. चेंडू जातोय सीमा पार हवेला चिरत. नक्कीच मॉनिशच्या बॅट मधून हा जातोय दणदणीत खणखणीत संचलित षटकार. या 6 धावांनी धावसंख्या मात्र आपण पाहतो तर या ठिकाणी मुसंडी मारताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 51 धावा. इथे मात्र आपण पाहतो तर सुंदर असा फटकेबाजी मोनिशच्या बॅट मधून एक तंत्रशुद्ध पद्धतीने आपण फटकेबाजी पाहतो तर मोनिश एक नक्कीच टेनिस क्रिकेटचा एक सितारा आहे. त्याचबरोबर लेदर क्रिकेट मधला एक सितारा आहे. पूर्व भागातला एक अतिशय नावाजलेला खेळाडू नक्कीच आपल्या बॅटने या ठिकाणी आपली जादू दाखवतोय आणि मैदानामध्ये षटकार चौकार लगावून आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा पाहतो सफल होऊन पूर्ण वाईन लेगच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न होता. हुक करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू फसतोय. पाहूया काय होतं. दरम्यान 1 धाव मिळते. नक्की जाऊन पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूया. हा 1 धाव जी आहे मला वाटतं नक्कीच बॅट मधून निघालेली 1 धाव आहे आणि एका धावेने लेग बाईज. ओके, थँक्यू. लेग बाईज स्वरूपात या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. 1 धाव या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52 धावा. चौथं षटक अजूनही प्रगती पथावरती आहे. शैलेश गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, मात्र 16 धावा दिलेल्या आहेत. उलटा चेंडू सरफर्स यावर मात्र थोडा फटका फसतोय. कदाचित हा फटका थोडासा बॅटच्या थोडासा उजव्या दिशेला पाहिला असेल, वरच्या बाजूला लागला होता. कदाचित हा बॅटच्या मधल्या बाजूला लागला असता तर कदाचित हा सीमा पार षटकार असता. फटका फसतोय, मात्र या दरम्यान 1 धाव मात्र मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होतोय. या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53 धावा. 4 षटकांचा खेळ संपतोय. 53 धावा या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि गरज आहे ते 34 धावांची. 18 चेंडू 34 धावा हे
एक टार्गेट आहे नक्कीच इथून पुढे जर या ठिकाणी 18 चेंडूमध्ये 34 धावा जर या ठिकाणी नांदणी संघाने केल्या तर नक्कीच एक विजय त्यांच्या पदरी पडू शकतो, एक विजय त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. मात्र या 18 चेंडूंमध्ये 34 धावा करण्यापासून ईसा 11 संघ जर नांदणी संघाला रोखू शकला तर हा विजय नक्कीच खेचून आणला जाऊ शकतो हा ईसा 11 संघाच्या दिशेने. मात्र 18 चेंडूवरील 34 धावांचा पाठलाग सामन्याला थोडीशी एक वेगळी चमक येताना आपल्याला पाहायला आपल्या मुन्ना शेख यांचे बंधू आहेत बाबा शेख या ठिकाणी त्यांच्याकडनं पारितोषिक आलेले आहे. कोणी 3 षटकार लगावेल किंवा 3 विकेट म्हणजे हॅट्रिक घेईल त्यांना या ठिकाणी मुन्ना शेख यांचे बंधू बाबा शेख यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. इथे मात्र पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. ओहो, यावेळेला सुंदर फटका फसतो चेंडू खाली क्षेत्ररक्षक वकील शेख कोणतीही चूक करणार नाही. या ठिकाणी सहज झेल टिपलेला आहे आणि हा पुन्हा एकदा मॉसिनला फटका बसतोय, खेळाडू तंबूत परततोय. वसीम सौदागर मात्र या ठिकाणी आपण पाहतो तर पहिलं षटक त्यांच्या प्रगतीपथावरती होते, 5वं षटक संघासाठी टाकत होते. सुरुवात केली होती, कप्तानाने जबाबदारी सोपवली. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी नक्कीच खेळाडू बाद केलेला आहे आणि आपल्या खात्यामध्ये एक विकेट त्यांच्या जमा झालेली आहे. इथे मात्र आपण पाहतो तर नवीन फलंदाज फिरोज नदाब हा खेळाडू सुद्धा एक खूप मोठा खेळाडू, कीर्ती महान मूर्ती लहान आहे. फटकेबाजी जर पाहिली तर 4 दिशेला फटकेबाजी करण्याची क्षमता असणारा असा खेळाडू. नक्कीच एक सोलापूर टेनिस क्रिकेट मधलं हे सुद्धा एक खूप मोठं नाव आहे आणि नक्कीच या खेळाडूने सुद्धा अनेक मैदानं गाजवलेली आहेत. या खेळाडू सुद्धा अनेक विजयश्री खेचून आणलेले आहेत. या खेळाडूकडे नक्कीच विजयश्री खेचून क्षमता आणि असा खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय खेळपट्टीच्या मुख्य टोकाला फिरोज नदाफ. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. आता मात्र 17 चेंडू 34 धावांची गरज. यावेळेला पाहतो आपण शफल झाले होते. नक्कीच हा शफल जात होताना पाहिलं होतं. गोलंदाज सुद्धा वसीम सौदागर जे आहेत ते एक नावाजलेला गोलंदाज आहे. नक्कीच त्यांनी पाहिलं ज्या वेळेला फलंदाज शफल होतोय त्यावेळेला आपल्या चेंडूची गती बदलली नाही मात्र दिशा बदलली. शफल होणाऱ्या खेळाडूला दिशा कशी बदलायची हे जर गोलंदाजाला अवगत असेल तर नक्कीच गोलंदाजीमध्ये नक्कीच आपल्याला एक चांगली धार पाहायला मिळते. इथे मात्र वसीम आपल्याला पाहतोय हावी होताना पाहायला मिळतं फलंदाजांवरती. वसीमचा पुढला चेंडू सामना करेल यावेळेला फिरोज खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. हा मोठा फटका मारण्याचा क्या बात आहे, सुंदर गोलंदाजी. नक्कीच मित्रांनो याची गोलंदाजी आवडली असेल तर नक्की एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या. सलग 3 चेंडू या ठिकाणी या गोलंदाजांनी निर्धाव टाकलेले आहेत. आपल्याला आपल्या संघाला ज्या गोलंदाजीची गरज आहे त्याच प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी वसीम सौदागरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सलग 3 चेंडू निर्धाव ज्यामध्ये एक विकेट सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. पुढे फटका मारण्याचा प्रयत्न, क्या बात आहे, सलग 4 चेंडू. अशा प्रकारची गोलंदाजी जर आपल्या संघासाठी कोणता गोलंदाज करत असेल तर नक्कीच त्या गोलंदाजाची वाहवा झाल्याशिवाय राहणार नाही. काळाची गरज असते, ज्या वेळेला वेळेला खूप महत्व असतं आणि वेळेचं महत्व जो खेळाडू ओळखतो तो नेहमी यशस्वी होतो. आणि ही वेळ कोणती आहे तर इथे धावा रोखायच्या आहेत आणि हे धावा रोखण्याचं काम जर कोणता गोलंदाज करत असेल तर नक्कीच वसीम सौदागर याचं नाव घेतलं जाईल. सलग 4 चेंडू टाकले ज्यामध्ये एक गडी मिळवलेला आहे आणि निर्धाव चेंडू आहे. यावेळेला मात्र आपण पाहतो तर अतिशय सावधगिरीने हा चेंडू खेळून काढला, बॅकफुटवर आले, पंच केला. फिरोजला सुद्धा लक्षात आलंय की आपण कुठे संघर्ष किती वेळ करणार, कुठेतरी आपण षटकार चौकार मध्ये नादामध्ये आपण नक्की ते निर्धाव चेंडू घालवतो आहोत. आपल्या संघाला धावांची गरज आहे. अशा वेळेला एक धाव सुद्धा खूप महत्वाची आहे आणि चेंडूला सन्मान देत एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्येमध्ये बदल होते, धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी 54 धावा. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा वसीम. इथे मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हो, चेंडूला सन्मान दिलेला आहे मात्र हा सन्मान इथे ओ हो यांचा काही नेम नाहीये, नेम चुकतोय. एक धाव नक्कीच मिळेल. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा कौतुक करायचं वाटतं. एक धाव महत्वाची, ते धाव जोडण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. मात्र या ठिकाणी वसीम सौदागरने मात्र एक षटक टाकलं, 2 धावा दिल्या
आणि एक गडी बाद केलेला आहे. खूप सुंदर गोलंदाजी वसीम सौदागरच्या माध्यमातून आपल्या संघासाठी एक खूप मोठी जबाबदारी पार पडताना वसीम सौदागर आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. इथे मात्र 5 षटकांचा खेळ संपतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 55 धावा. इथे मात्र आपण पाहतो तर 12 चेंडूंमध्ये आता मात्र 32 धावांची गरज. थोडंसं अवघड आव्हान आहे, मात्र अशक्य नाहीये, कठीण मात्र निश्चित आहे. इथे मात्र गोलंदाजाला या ठिकाणी पराकाष्ठा करावी लागेल. अजूनही वकील शेख सारखा गोलंदाज अजूनही जबाबदारी घेतली नाहीये, सोपवली नाहीये या कप्तानाने. मे बी कदाचित थोडस या ठिकाणी नक्कीच काहीतरी इंजुर्ड वगैरे असण्याची शक्यता नोंदवली जाते, सांगितलं जाते. मात्र या ठिकाणी असे खेळाडू मैदानात जर असतील तर नक्कीच खेळाला थोडस एक बरकत येत असते. आपण पुढे या मैदानामध्ये आपण पुन्हा जाऊया. जाहीद या ठिकाणी आपण पाहतो तर पुन्हा एकदा गोलंदाजीला आलेला आहे. ज्यांनी एका षटकामध्ये 9 धावा दिल्या होत्या, पुन्हा एकदा त्यावर जबाबदारी सोपवली. 6वं षटक प्रगतीपथावरती आहे. मोनिश अमूल, क्या बात है, खूप सुंदर गोलंदाजी. गुडलेनवरचा चेंडू होता, थोडी उसळी मारली, मुसंडी मारली, थेट जाऊन विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कोणती धाव नाहीये, निर्धाव चेंडू आहे. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ईसा 11 संघाकडनं. ज्या प्रकारची गोलंदाजीची गरज आहे त्याच प्रकारची गोलंदाजी अचूक टप्प्यावरती मारा केला जातो, वेगावरती नियंत्रण ठेवलं जातंय आणि गतीमध्ये बदल केला जातोय. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू शफल होताना पाहिलं. पंचांनी मात्र आपला निर्णय कायम ठेवलेला. 2 हात समांतर, 1 धाव अवांतर. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ही 56 धावा. दंडित केलं जाईल गोलंदाजाला एका धावेने. या ठिकाणी नाणेफेक केली जाणार आहे. मंद्रुप 11 आणि त्याबरोबर हराळवाडी, एजे हराळवाडी या 2 संघादरम्यान नाणेफेक केली जाईल. मी विनंती करीन कॅप्टन्स दोन्ही. इथे मात्र मोठा फटका मारणे नादामध्ये चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हर होते. चेंडू खाली पाहूया काय होतं ते. आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक अतिशय चांगल्या पद्धतीने कोणती चूक करत नाहीये, झोल टिपतो. आणि मौनी शियमूल सारखा खेळाडू हा एक खूप महागडा खेळाडू आहे. या खेळाडू क्षमता होती सामन्यामध्ये आपल्याला विजय मिळवून आणण्याची, आणि त्या खेळाडू सुद्धा तंबूत पाठवण्यात यश मिळतंय. खूप चांगला एक आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र या ठिकाणी नवीन फलंदाज सुनील होतवानी हा असा टेनिस कॅप्टन. चला दोन्ही कॅप्टन यायचे, मंद्रुप आणि एजे हराळवाडी कॅप्टन. चला कॅप्टन्स. इथे मात्र आपण पाहतो तर मुन्ना शेख यांचे वडील, त्याचबरोबर सिराज डॉन, गौस बागवान या सर्वांच्या मान्यवरांच्या हस्ते माजिद भाऊ, समताचे सर्वे सर्वा या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाणार आहे. आणि या नाणेफेकीच पाहूया 2 संघांदरम्यान यानंतर होणारा सामना. मंद्रुप सीसी विरुद्ध हराळवाडी एजे. यावेळेला हा सुंदर चेंडू आपण पाहतो तर शॉर्टलाईन वरनं चेंडूला एक वेग दिला जातोय, गती दिली जाते. फलंदाजाला जखडून ठेवलं जाते, बांधून ठेवलं जाते. या ठिकाणी अशा प्रकारची गोलंदाजी नक्कीच ईसा 11 संघाकडे चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच आता 9 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये एक वेगळी रंगत येते. ईसा 11 संघाच्या दिशेने सामना झुकताना पाहायला मिळतोय. 9 चेंडू 31 धावा. शार्पी चेंडू पुढे आलेला पाहिलं खेळाडूला अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. ज्या वेळेला गोलंदाजाने पाहिलं फलंदाजाला आक्रमक होताना, फलंदाज फुटवर्क करतोय, पुढे येऊन मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय, गोलंदाजाने सुद्धा आपला टप्पा रोखला. बाहुबली मधला कटप्पा आणि क्रिकेटच्या पिचवरचा टप्पा या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात. इथे मात्र आपण पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजीला जाहीर सज्ज होताना. थोडं गती कमी केली, वेग कमी केला, परंतु दिशाहीन चेंडू नक्की दंडित केलं जाईल गोलंदाजाला. एका धावेने धावसंख्येमध्ये बदलते. धावसंख्येतून पुढचे ती 57 धावा होताना पाहायला मिळतात. मंद्रुप संघाने एक ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे मंद्रुप संघाने. इथे मात्र 57 धावा, 6वे षटक प्रगतीपथावर. शापे चेंडू मोठा फटका लगावलेला आहे. पाहूया चेंडू मात्र जातो तो गगनभेदी अतिशय सुंदर असा. या ठिकाणी पाहतो तर हवेला चिरत चेंडू जातो तो सीमा पार षटकार. सुनीलच्या बॅट मधून हा फटका निघालेला आहे, थेट वाक केलेला आहे आणि जाऊन पडलेला तो सीमा पार षटकार. सुनील एक अतिशय मोठं नाव आहे. नक्कीच टेनिस क्रिकेट मधलं होडगी रोड
किंवा आपण पाहूया नक्कीच बऱ्याच वेळेला या खेळाडूला आपण अंबर क्रिकेट क्लब मधनं खेळताना पाहिलेलं आहे. हा एक असा खेळाडू आहे की जो नक्कीच याच्यामध्ये सुद्धा मोठे फटके मारण्याची एक क्षमता आणि हा सुद्धा खेळाडू आपल्याला मैदानात आपल्याला खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना पाहायला मिळतोय. पुढला चेंडू या ठिकाणी जाहीदचा सुनील होतवानीसाठी शॉर्टपिच चेंडू आहे. यावेळेला चेंडू मात्र आपण पाहतो कमबॅक करताना पाहायला मिळतोय जाहीद. नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे. नक्कीच आपण पाहूया 6 षटकांचा खेळ संपतोय आणि धावा संख्या जाऊन पोहोचते ती 63 धावा. 6 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज. क्रिकेट आहे, अनिश्चित खेळ आहे, नक्कीच काही होऊ शकतं. 6 चेंडूंमध्ये जर 24 धावा जर या ठिकाणी करायच्या असतील तर किमान प्रत्येक चेंडूवरती आता मात्र चौकाराची गरज आहे किंवा किमान 3 ते 4 षटकार या ठिकाणी लगावणं गरजेचं आहे. मात्र निश्चितच एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला. उद्घाटनाचा सामना आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या सर्वांचे लाडके मित्र जे मंद्रुप भागामध्ये स्थायिक असणारे, क्रिकेटवर अतोनात प्रेम करणारे आणि क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंना त्यांनी घडवलेलं आहे, अनेक खेळाडूंना त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. मात्र आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांची आठवण म्हणून या ठिकाणी आपण पाहतो युनिक सुपर 8 चे सामने आपल्याला 8 संघांदरम्यान रंगताना पाहायला मिळतात. ज्याच्यामध्ये पुढाकार जो घेतलेला आहे तो नक्कीच सादिक शेख उर्फ माचो, त्याचबरोबर जफर शेख उर्फ साथी, त्याचबरोबर नक्कीच या ठिकाणी राधे उर्फ मोहसिन शेख, या अनेक खेळाडूंनी या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे. साथ देण्यासाठी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉन सिराज, त्याचबरोबर गौश बागवान, त्याचबरोबर या ठिकाणी अनेक खेळाडू सुद्धा उपस्थित आहेत. या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून या सामन्याला रंगत आणली जाते, बरकत आणली जाते. पंच म्हणून या ठिकाणी आपण पाहतो तर मैदानात काम करताना पाहायला मिळतात आपल्याला. नक्कीच या ठिकाणी मोहसिन सिन्हा आणि त्यासोबतच आपण पाहतो तर मुख्य पंच म्हणून काम करताना पाहायला मिळतात मजर मनगोई. गोलंदाजीला मात्र या ठिकाणी आमंत्रित केलेले नवीन गोलंदाज संघासाठी 8वं षटक घेऊन येतात. यावेळेला चेंडूची जितकी चांगली वेग होता, गती होता, तितकाच चांगला फटका सजवलेला आहे आणि हा सजवलेला फटका आपण पाहतो तर चेंडू जातो तो शॉर्ट लेंथ मध्ये टाकलेला चेंडू होता, थेट गेलाय तो चौकार आणि या 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 67 धावा. वसीम सौदागर ज्याने अगोदरच्या षटकामध्ये फक्त 2 धावा देऊन 1 गडी मिळवला होता, मात्र यावेळेला मात्र थोडी त्यांना संधी मिळाली नाही. या पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला गेलेला आहे फिरोजच्या बॅट मधून. भाऊया पुढला चेंडू घेऊन 5 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण आपण सजवलेलं पाहायला मिळतंय, मात्र 20 धावा आणि त्याही 5 चेंडूंमध्ये. इथे मात्र आपल्याला मोठी फटकेबाजी करणं गरजेचं सामना जिंकायचा असेल तर. हो हो हो, पुन्हा एकदा बॅट मधून मोठा फटका निघालेला आहे. पाहूया काय होतं. चेंडू खाली 17 होतो, हा झोलबाद. एक खूप मोठा विजय श्री खेचून आणण्यासाठी एक पाऊल पुढे पडलेलं आहे ईसा 11 संघाचं. आपण पाहतो तर या ठिकाणी 1 गडी बाद म्हणजेच इथे मात्र हा चेंडू निर्धाव गृहीत धरला जाईल आणि त्याच्यामुळे इथे मात्र आता गणित जे आहे ते नक्कीच विजयाच्या दिशेने जाण्यासाठी अवघड झालेलं आहे. कारण चेंडू शिल्लक 4 आणि गरज आहे ती 20 धावांची. म्हणजे आता इथे मात्र षटकारांची गरज आहे. हे षटकार लगावू शकतात का रितेश राठोड? तर रितेश राठोड बद्दल सांगायचं झालं तर एक अतिशय उभरता सितारा आहे. अतिशय कमी वयामध्ये आपलं यश संपादन केलेला असा खेळाडू आहे. समर्थ क्रिकेट क्लबचा एक अतिशय चांगला खेळाडू जो याच मैदानात आपल्याला नेहमी सराव करताना पाहायला मिळतो, याच खेळपट्टीवरती कायम सराव करताना पाहायला मिळतो. या दोघांनी जर सामना जिंकवला तर कॅप्टन रफिक शेख यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूला म्हणजे रितेश राठोड आणि त्यासोबत साथ देणारा सुनील, या दोघांना या ठिकाणी दिलं जाणार आहे. रितेशकडे क्षमता आहे षटकार लगावण्याची, मात्र वसीमचा पुढचा चेंडू रितेशसाठी खेळून काढण्याचा प्रयत्न होता. यावेळेला थोडासा फुटवर्क चुकतोय. नक्कीच 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. सामना निसटलेला हातून. इथे मात्र गरज आहे 3 चेंडूंमध्ये आता गरज होती 19 धावांची. इथे थोडस नशीब जर साथ दिली तर या नशिबाने या ठिकाणी मात्र कसं होतं बऱ्याच वेळेला नशीब साथ देत असतं नसतं हा नंतरचा भाग आहे. इथे मात्र प्रयत्नाने मेहनत करावी लागेल. इथे मात्र 3 चेंडूंमध्ये आता गरज आहे ती 19 धावांची. हा फटका आहे नक्कीच. या ठिकाणी थोडस का कुठे होईना एक
हिंमत वाढते, आत्मविश्वास वाढतोय. पंचांचा इशारा 6 धावा, धावसंख्या मुसंडी मारते, धावसंख्या जाऊन पोहोचते 74 धावा. 2 चेंडू 13 धावांची गरज आहे. सामना बरोबरीत येऊ शकतोय. एखादा नो किंवा वाईड मिळाला तर नशीब झळकवू शकते. पण इथे मात्र नक्कीच मेहनत करावी लागेल. मेहनतीला पर्याय नाहीये. नशीब साथ देऊ न देऊ, मेहनतीला पर्याय नाहीये. 2 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. तू बोल ना. इथे इम्रान पैलवान आणि त्याचबरोबर डॉन यांना मी विनंती करीन की त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचंय. इम्रान, डॉन आणि पैलवान, आपल्याला विनंती आहे, चला या स्टेजवर यायचं आपल्याला विनंती केली जाईल. आपण या सामन्याचा आनंद स्टेजवर बसून घ्यायचा आहे. इथे मात्र पाहूया 2 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज आहे. 2 चेंडू 13 धावा. सिराज, डॉन आणि गौस बागवान सुद्धा टेन्शन मध्ये आहेत. काय होईल या सामन्याचं. अगदी व्यासपीठावरनं खाली जाऊन ते सामन्याचा आनंद घेत आहेत. 2 चेंडू 13 धावा. वासिम बॉलिंग मार्चवर सामना करतील सुनील. 2 चेंडू 13 धावा. ओ हो हो, नो चेंडू. नशीब साथ देत आहे, नशीब साथ देत आहे. मात्र पाहूया, 1 धाव नक्कीच मिळते. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी घेतली जाते. ओ हो हो, मी आत्ताच म्हटलं होतं पंचांनी नो दिलेला आहे. इथे मात्र पंचांनी नो दिलेल्या, नशिबाने साथ दिलेली आहे. माझं आत्ताच बोलणं झालं होतं की नशीब कधी साथ देतं कधी देत नाही, मेहनत करावी लागते. इथे मात्र नशिबाने साथ दिलेली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते. आता मात्र 2 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. म्हणजे एक षटकाराने एक चौकार जरी लगावला तरी सुद्धा नांदणी संघ या ठिकाणी विजयाच्या पात्र ठरू शकतोय. सामन्याला एक रंगत येते. 2 चेंडू 10 धावा. थोडासा नक्कीच दबाव असेल गोलंदाजांवरती. नक्कीच पुढला चेंडू घेऊन गोलंदाज. हो हो हो, रितेश, रितेश, मी मगाशीच म्हटलं होतं या खेळाडूवरती क्षमता आहे. सुनील होतवानी, गब्बर यांच्या बॅटमधून हा फटका निघालेला आहे. नक्कीच सुनील मध्ये ही क्षमता आहे, सुनील मध्ये ती ताकद आहे. नक्कीच एक विचारपूर्वक टप्पा. आणि मला मगाशी सांगितलं होतं, बॅट वर येणारा चेंडू जर असेल, स्लॉट मध्ये येणारा चेंडू जर असेल, एक नक्कीच दोन्ही फलंदाज आहेत रितेश आणि सुनील, हे दोघांकडे ती क्षमता आहे. आणि नक्कीच जेव्हा आपण पाहिलं असेल धाव घेत असताना सुनीलने जबाबदारी स्वीकारली होती. 2 धावा घेतल्या होत्या, रिस्क घेतली होती. त्याला माहित होतं की माझ्याकडे ती क्षमता आहे, हिंमत आहे, ताकद आहे. तो विश्वास त्या खेळाडूला होता आणि तो विश्वास सार्थकी करताना इथे मात्र 1 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. आता मात्र थोडासा दबाव गोलंदाजावरती नक्कीच वाढला असेल. एक चेंडू 4 धावा. सामन्याला एक वेगळी रंगत येते. आपण पाहिलं असेल, 1 चेंडू 4 धावा. पाहूया काय होतं ते. वासिम सौदागर एक चांगला गोलंदाज, तितका चांगला फलंदाज सुनील, आक्रमक फलंदाज. पाहूया पुढचा चेंडू कोणाला साथ देतोय, फलंदाजाला की गोलंदाजाला. कोणता संघ विजय ठरतो या चेंडूवरती निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवरती ठरणारा एक विजयश्री कोणाच्या पदरात पडणार. ओहो, इथे मात्र पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. साथ दिली जाते नशिबाकडनं. पंचांकडे रिव्ह्यू आपण पाहूया. पंचांनी रिव्ह्यू कॉल केलेला आहे. इथे रिव्ह्यू पाहण्यासाठी थर्ड अंपायर. नक्कीच या ठिकाणी बाकी कोणत्याही खेळाडूने आतमध्ये जायचं नाहीये. ज्या संघाचा खेळाडू आतमध्ये जाईल त्या संघाच्या खेळाडूला 2 धावांची, त्या संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाणार आहे. तो इतर कुठल्याही संघातला खेळाडू असला तरी सुद्धा फक्त पंच आतमध्ये रिव्ह्यू पाहतील.
पंचांनी या ठिकाणी हा वाईट दिलेला आहे. थर्ड अंपायरचा निर्णय आलेला आहे वाईट. पुन्हा एकदा नशिबाची साथ. इथे एक चेंडूवर 3 धावांची गरज. आपण पाहिला असेल सामना 6 चेंडूंवरनं 6 चेंडूमध्ये 24 धावांची गरज होती आणि या सामन्याला कलाटणी मिळत मिळत हा सामना एक चेंडूवरती 3 धावांवरती येऊन थांबलेला आहे. म्हणजे जवळपास गेल्या 5 चेंडूमध्ये 21 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. एक चेंडू 3 धावा. बैट को लगाने देखता है ना, इसके पहले मानसर मारने था मारा, अब एक बॉल तो वो दो आता मात्र 2 धावा जर घेतल्या तर नक्कीच या ठिकाणी सामना बरोबरीत सुटेल. मात्र 3 धावा किंवा चौकार षटकार लगावला तर मात्र सामना हा नक्कीच या ठिकाणी नांदणी संघ विजयश्री खेचून आणू शकतो. पाहूया निर्णायक चेंडू आहे. इथे मात्र फटका लगावलेला 1 धाव नक्की मिळेल. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी घेतली जाईल. हा सामना मला वाटतं पंचांचा इशारा काय येतो आपल्याला पाहायचं आहे. पंचांनी अजूनही आणि या ठिकाणी 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. नांदणी सीसी संघाने या ठिकाणी हा सामना